2025 पासून जर आपण बघितलं, तर 1 वर्षाच्या आत घटस्फोटापर्यंत येतात. ओके. म्हणजे ते थांबतात, की आता कधी 1 वर्ष होते आणि आम्ही कधी दाखल करत आहोत. ओह! याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा वाद कुठे निर्माण होतो, हं. तर नवऱ्याला पण घटस्फोट घ्यायचा आहे, बायकोला पण घटस्फोट घ्यायचा आहे. पण आता झालेला खर्च कोण कुणाला देणार? हां. आणि सुनेला येणाऱ्या सोनं घातलं हां. आणि ती राहिली फक्त 2च महिने आणि 2 महिन्यात तिचं 20-25 तोळे, 50 तोळे सोनं तिचं झालं कारण ते स्त्रीधन आहे. बरं हां. मुलीकडच्यांनी मुलाला जी चेन घातली, अंगठी घातली, ते पण स्त्रीधन आहे. ते पण करेक्ट. तिचंच. ॲडवाईस असू शकतो, की लग्नाच्या वेळेस सगळं सोनं दिलं जाऊ नये. तुम्हाला ओके. द्यायचं आहे तुम्ही द्या. लग्नामध्ये एक बेसिक 1-2 हां. दागिने असावेत आणि मग नंतर येणाऱ्या प्रत्येक सणाला म्हणा किंवा वाढदिवसांना म्हणा, तुम्ही ते देऊ शकता. सगळाच खर्च तुम्ही आत्ता करताय आणि मग पुढे ते जुळतंय की हां. नाही, त्यामुळे मग खूप पुढे वाद होतात. म्हणजे आता आमच्या एका केसमध्ये 64 तोळे सोनं घातलं हं. नवऱ्याकडच्यांनी आणि मुलगी अगदी 2 महिन्यातच निघून गेली ओह! आणि जाताना तिने मोठी बॅग भरून सोनं घेऊन गेली आणि सासूने विचारलं, की "अगं काय घेऊन चालली हं. आहे?" "नाही, नाही माझं मेकअपचं सामान घेऊन चालली." मेकअपचं सगळं सामान ओह! तिथेच होतं, पण ते एवढं सोनं ती सगळं मात्र घेऊन गेली. त्याच्यामुळे तो ओके. जास्त ट्रिगर झालेला डिव्होर्स आता होणार. ओके.